राज्य सरकारच्या या 27/11/2024 म्हणजे जवळपास आता दीड पावणे 2 महिने झाले, या परिपत्रकामुळं शेतकऱ्यांवरती काय परिणाम होईल? शेतकऱ्याच्या ऊसाच्या भावावर सरळ परिणाम होईल. त्याचबरोबर FRPचा कायदा, आता हे समजून घ्या अगोदर की पूर्वीचा जो कायदा होता तो SMP कायदा होता. SMP कायद्यामध्ये जर ऊसाला दर दिला गेला नाही, 5अ सूत्राप्रमाणे, भार्गव कमिटीच्या सूत्राप्रमाणे जर ऊसाला भाव दिला गेला नाही तर आम्हा शेतकऱ्याला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन होते. परंतु 2011ला जो कायदा आला FRPचा, फेअर अँड रिमेडिटिव्ह प्राईसचा, त्याच्यामध्ये 5अ सेक्शन वगळलं गेलं, भार्गव कमिटीच्या शिफारशी वगळल्या गेल्या आणि त्याच्यामुळे हे साखर कारखानदार आता ऊस उत्पादकाचं पैसे बुडवण्याचं धाडस करायला लागलेलं. महत्त्वाचा प्रश्न आहे, 2012च्या नंतर म्हणजे 13च्या नंतर आत्तापर्यंत म्हणजे खरं तर हे ऊसाचे कांडके काढायची गरज नव्हती, पुन्हा का म्हणून पाडलं असेल? ह्याच्यात काय तर जशा पद्धतीने फुटीर जी काय सैन्य असतं तसं काय फुटीर संघटना आहेत. आता तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की राजू शेट्टींच्या काळामध्ये ऊसाचे 3 भाव पडले. आमच्यातल्याच काय फुटून गेलेल्या संघटना ज्या आहेत त्यांनी फुटीरपणे सरकारला पोषक, कारखानदारांना पोषक असं वातावरण निर्माण केलं. गळीत हंगाम सुरू होऊन आता 1.5 महिना उलटलेला आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या ऊस दराचा नवीन हप्ता म्हणजे पहिला हप्ता ठरलेला नाही. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी त्या हप्त्यापेक्षाही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी अशी आहे की राज्य सरकारनं पुन्हा नव्यानं ऊसाच्या दराचे कांडके पाडलेले आहेत. नेमके काय कांडके पाडलेले आहेत? ऊसाचा दर राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पुन्हा एकदा होतोय. 2014मध्ये जेव्हा बारामतीमध्ये राजू शेट्टींचं आंदोलन झालं त्यावेळी ऊसाच्या दराचे कणके पडले होते. उच्च साखर उतारा, मध्यम साखर उतारा आणि एकदम कमी साखर उतारा असे 3 राज्यातले टप्पे पाडले आणि तिथून ऊस दर कमी झाला. आता नेमकं काय झालं? आपण आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग रायते. दादा, काय नेमकं बदल झालेला आहे? तुम्ही जे आता खरा विषय काढला ती बरोबरच आहे. 2014ला ज्यावेळेस राजू शेट्टींनी आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही काय म्हणत होतो की महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याला ऊसाचा उत्पादन घेत असताना वेगवेगळ्या दरात खतं मिळत नाहीत, वीज मिळत नाही, परंतु तुम्ही मात्र अशा पद्धतीनं महाराष्ट्रात 3 कणके पाडू नका. परंतु त्यावेळेस सदाभाऊ खोत त्या बैठकीला होते, हर्षवर्धन पाटील होते, त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील होते आणि त्यांनी सगळ्यांनी संगनमताने ऊसाचे 3 भाव म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी 1 भाव, पुणे, नगरसाठी 1 भाव आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1 भाव असे 3 टप्पे पाडले. आतासुद्धा 2024मध्ये 11व्या महिन्यामध्ये जे राज्य सरकारने निर्णय घेतला त्याच्यामध्ये पुणे आणि नाशिक विभागासाठी 10.25% रिकव्हरी बेस ठेवला आहे आणि अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर यासाठी या विभागासाठी त्यांनी 9.5% रिकव्हरी बेस ठेवला आहे. वास्तविक मध्ये राज्य सरकारचं हे षडयंत्र नेमकं काय आहे समजून सांगा. कारण नेमका आधी कसा साखर उतारा मोजला जात होता, म्हणजे ज्या साखर उताराला दर होता तो सांगा आणि आताचा बदल सांगा. मुळात ह्याच विषय आहे की आपण जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत ते साखर कारखानदार आहेत आणि साखर कारखानदारीतून ते आमदार झाले, ते खासदार झालेत आणि आळीमिळी गुपचडी. आता एरवी आपण बघितलं असेल की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर तुटून पडतात. नाही, गेल्या वेळी म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत साखर उतारानुसार आपल्याला दर किती होता आणि आता किती होता? आता जो आहे तो गेल्या वर्षीचा FRPचा जो बेस होता ते 10.25% होता. बरोबर आहे. 2008-09च्या अगोदर हा रिकव्हरी बेस 8.5% रिकव्हरी होता. 8.5चा रिकव्हरी बेस तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये 8.5चा 9 झाला. 9चाच परत 2011-12च्या काळामध्ये 9.5 झाला. 9.5चा भाजपच्या काळामध्ये 9.5चा 10 झाला आणि 10चा 10.25 केला. आणि त्याचबरोबर पीक ॲव्हरेज म्हणजे जास्तीत जास्त जे थंडीच्या कालावधीमध्ये जो एक ॲव्हरेजचा प्रकार असतो तो जादा असतो त्याचा 1% असं मिळून 2.25-3% रिकव्हरी बेस चोरण्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि राज्य सरकारने याच्या बाबतीत काहीही बोलले नाही. वास्तविक राज्य सरकारला निर्णयच घ्यायचा होता तर राज्य सरकारने SAP म्हणजे स्टेट ॲडवाइज प्राईस, जशी कुमारी बहन मायावतीजीने उत्तर प्रदेश सरकारमध्ये SAP जाहीर केला. स्टेट ॲडवाइज प्राईस म्हणजे FRP परवडत नाही ना, केंद्र सरकारच्या FRPच्या वेगळी पुन्हा आणखीन 500 रुपये ज्यादा SAP उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला. ते धाडस दाखवण्याचं काम आताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आलेलं सरकार बोलायला तयार नाही. धाडस जाऊ द्या, आता नेमकं शेतकऱ्यांपुढे संकट काय ते आधी सांगा. आता FRP कमी निघणार आहे म्हणजे दरवर्षी ऊस तोडणी वाहतुकीमध्ये वाढ होते
आता त्यांनी काय केलं आहे तर 340 रुपये पर क्विंटल 10.25% रिकव्हरीसाठी बेस, म्हणजे 3400 रुपये काय झाले 1 टनाचे झाले. आणि वर जो पर पॉईंट आहे त्याला त्यांनी 3 रुपये 32 पैसे पर क्विंटल नाही, ह्याचा रिकव्हरी बेस जो आहे, आता समजा असं धरून चला की एखाद्या कारखान्याची रिकव्हरी बेस 11 आहे, तर 11 वजा 10.15 म्हणजे 0.7 गुणिले 3 रुपये 32 पैसे, म्हणजे जवळपास ह्याच्यात किती वाढणार आहे तर 300-400 रुपये, 320 रुपये वाढत नाही, म्हणजे 300 रुपये धरून चालू आपण, 300 आणि 3400 तेच की 3 रुपये 32 पैसे हा पर क्विंटल काढला त्यांनी, म्हणजे पर टनाला 33 रुपये जाईल फक्त. एका पॉईंटला जो पॉईंटचा जो फरक आहे फक्त 33 रुपये जाईल. 33 रुपये बी जाणार नाही. आता ही कारण रिकव्हरी जर एखाद्या कारखान्याने कमी दाखवली, समजा आमच्या कर्मयोगीने जर रिकव्हरी कमी दाखवली, कारण दाखवतातच ते, कारण हेवी मॉलिशस काढतात, जर त्यांनी 10%च दाखवला रिकव्हरी बेस, तर उलट ते आणखीन 3400 मधनं बी आणखीन ते 5,000 रुपये कमी करायला बसल्यात. किंवा जर त्यांनी 10.5% साखर उतारा कमी करण्याचं किंवा साखर दर ऊसाचा दर कमी करण्याचं षडयंत्र आहे का? सरळ आहे. हे साखर कारखानदार वजनात मारायला लागल्यात, काट्यात मारायला लागल्यात, हे आता आमच्या रिकव्हरीत मारायला लागल्यात, हेवी मॉलिशस काढायला लागल्यात, जिथं आमचा खिसा मारायला जमल तिथं हे मारायला. तुम्ही शेतकरी संघटना का आंदोलन करत नाही? शेतकरी संघटनेच्या बरोबर लोकांचा सहभाग असला तर आम्ही यशस्वी होऊ शकतो. का बरं सहभाग नाही? सहभाग नाही. आता लुटारूच्या मागं पडण्याची लोकांना सवय लागलेली आहे आणि मूळ विषयावरून लोक भरकटले आहेत, म्हणून आता शेतकरी संघटनेकडे लोक कमी झालेले आहेत, हे आम्ही प्रांजळपणे करतो. खरं तर शेतकरी संघटना असं म्हणते आहे की सगळे लोक लाडकी बहीण योजना आणि सन्मान निधीमध्ये त्यांना एकदम विषयावर बाकीच्या विषयावर आम्ही भरकटलेले आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही काय ह्याच्यामध्ये पडत नाही असं सगळी भावना आहे. कुणासाठी लढायचं अशी भावना आहे? खरं आहे हो का? कुणासाठी लढतोय ह्या महत्त्वाचं नाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाणे आपली आपण करा सोडवून. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आता तुमची सोडवणूक करायला कोण येणार नाही. आम्ही शेतकरी संघटना शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेली आहे, शेतकरी कुटुंबातले आम्ही माणसं आहे आणि आमच्या प्रश्नापासून आम्ही कधीही भरकटलेलो नाही. भरकटाचा प्रश्न नाही, कारण आमचा प्रश्नच संपलेला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कधीही ह्याच्यापासून बाजूला जाणार नाही. एवढं पोट तिडकीने मांडलं तरी शेतकरी प्रतिसाद देत नसेल तर काय करायचं? आता कसं असतं, जसं एखाद्या माणसाच्या खिशामध्ये क्रयशक्ती नसेल तर चांगल्या हॉटेलच्या ऐवजी ते वडापाव खाणं पसंत करतो, तसं आता आपली सर्वसामान्य जनता शेतकरी प्रश्नावर लढायचं, कधी आंदोलन करायचं, कधी यश मिळायचं, त्याच्याऐवजी सरकारने जे काय बेकार योजना केलेल्या आहेत त्याच्यात समाधान मानायचं आणि सरकारचं समर्थन करायचं. ह्याच्यामुळे सध्या भरकटलेला विषय आहे. तर हा भरकटलेला विषय जोपर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ही लूट अशीच चालू राहणार आहे. राज्य सरकारच्या या 27/11/2024 म्हणजे जवळपास दीड पावणे 2 महिने झाले, या परिपत्रकामुळं शेतकऱ्यांवरती काय परिणाम होईल? शेतकऱ्याच्या ऊसाच्या भावावर सरळ परिणाम होईल. त्याचबरोबर FRPचा कायदा, आता हे समजून घ्या अगोदर की पूर्वीचा जो कायदा होता तो SMP कायदा होता. SMP कायद्यामध्ये जर ऊसाला दर दिला गेला नाही, 5अ सूत्राप्रमाणे, भार्गव कमिटीच्या सूत्राप्रमाणे जर ऊसाला भाव दिला गेला नाही तर आम्हा शेतकऱ्याला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन होते. परंतु 2011ला जो कायदा आला FRPचा, फेअर अँड रिमेरिटिव्ह प्राईसचा, त्याच्यामध्ये 5अ सेक्शन वगळलं गेलं, भार्गव कमिटीच्या शिफारशी वगळल्या गेल्या आणि त्याच्यामुळे हे साखर कारखानदार आता ऊस उत्पादकाचं पैसे बुडवण्याचं धाडस करायला लागलेलं. म्हणजे हा कायदा काय लक्षात घ्या, ऊसाचं गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत जर ऊसाचं पेमेंट झालं नाही तर त्या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी गुन्हा दाखल करू शकतो, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रोव्हिजन होती. पण आता ती प्रोव्हिजन नसल्यामुळं FRPच्या कायद्यात बऱ्याचशा पळवाटा कारखानदारांना सापडलेल्या आहेत आणि ह्या विषयावर कुणीही बोलायला तयार नाही. खरं तर इथनं निवडून जाणारे जे खासदार असतील त्यांनी ह्या विषयावर बोलायला पाहिजे. ज्यांनी समजा ऊसाचं उत्पादन खर्च राज्य सरकारने काय कळवला, इतर राज्यांनी काय कळवला, हे विधानसभेत भाषणं व्हायला पाहिजेत. परंतु विधानसभेतली भाषणं आता तुम्ही बघितलं असेल, वैचारिक भाषण कुठं राहिलेलं नाही, कोणाचं पोटतिडकीने बघायला तयार नाहीत आणि बघायचं तर आमच्या विषयावर बोलायचं पायावर. ऊसापेक्षा हिंदुत्व महत्त्वाचं असेल तर हिंदुत्वाने पोट भरतंय ना. हिंदुत्व जर आपण विषय काढला तर पोट भरतंय, पण पोट कोणाचं नेमकं भरतंय हे नेमकं राज्यकर्त्यांना समजलंय, सामान्य लोकांना समजलं. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 2012च्या नंतर म्हणजे 13च्या नंतर आत्तापर्यंत म्हणजे खरं तर हे ऊसाचे कांडके काढायची गरज नव्हती, पुन्हा का म्हणून पाडलं असेल? ह्याच्यात काय तर जशा पद्धतीने फुटीर जी काय सैन्य असतं तसं काय फुटीर संघटना आहेत. आता तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की राजू शेट्टींच्या काळामध्ये ऊसाचे 3 भाव पडले.
आमच्यातल्याच काय फुटून गेलेल्या संघटना ज्या आहेत त्यांनी फुटीरपणे सरकारला पोषक, कारखानदारांना पोषक असं वातावरण निर्माण केलं आणि FRP तोंडातनं काढल्याशिवाय सोडणार नाही, बुडक्याने हाणल्याशिवाय राहणार नाही. FRPच्या बाहेर का जाय ना तुम्ही? मुळात आमच्या ऊसाचा उत्पादन खर्च 5,000 रुपये प्रति टनाच्या पुढे गेलेला आहे. म्हणजे दरवर्षी ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ व्हायला लागली, परंतु केंद्र सरकारचं जे कृषी मूल्य येऊन लागत आयोग जे हे आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आकडेवारी आमच्या समोर आली त्याच्यामध्ये 2017-18ला ऊसाच्या 2.5 एकराचा बियाण्याचा खर्च कर्नाटक सरकारने 10,000 रुपये कळवलेला आहे. 2018-19ला त्याच सरकारने 1,000 रुपये ऊसाचा 2.5 एकराचा बियाण्याचा खर्च कळवला आहे आणि त्याच सरकारने 2019-20ला 352 रुपये 2.5 एकराचा बियाण्याचा खर्च केंद्र सरकारला कळवला आहे. म्हणजे ह्याच्या बाबतीत आपल्या राज्यकर्त्यांनी, आपल्या इथल्या आमदारांनी, खासदारांनी आवाज उठवायला पाहिजे होता की 352 रुपयात कुठल्या रानातनं तुम्ही बियाणं आणलं बाबा, कसं मिळू शकतं? बरं, रासायनिक खताच्या किमती दरवर्षी वाढतात आणि केंद्र सरकार ह्या आकडेवारीत मात्र FRPच्या आकडेवारीत मात्र दरवर्षी रासायनिक खताच्या किमती कमी झालेल्या बघायला मिळतात. म्हणजे सरळ आम्हाला फसवायचं असंच ठरलं आहे ना. आणि ही FRPची खरी काढलेलीच नाही, वास्तव आकडेवारी जर काढली तर आमच्या ऊसाचा उत्पादन खर्च प्रति टन 5,000च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे आमच्या ऊसाला 7,500 रुपये ऊसाला भाव आज मिळायला पाहिजे. आमची तर 5,000चीच मागणी. आता तुम्हाला वाटेल आता हे 5,000 म्हणजे राजू शेट्टींच्या दुप्पट मागायला लागले, पण आम्हाला हे सांगायचं आहे की 1980 साली आम्ही 3 टन ऊस जर विकला तर आम्हाला 1 तोळं सोनं घ्यायची ऐपत होती. त्यावेळी 400 रुपये प्रति टन ऊस जात होता आणि 1,200 रुपये तोळा सोनं होतं. 5 क्विंटल भरड धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी विकली तर आम्ही 1 तोळं सोनं घेत होतो. 2 क्विंटल भरड डाळवर्गीय पिकं विकली तर आम्ही 1 तोळं सोनं घेत होतो. आमचा विदर्भातला शेतकरी 1 क्विंटल कापूस विकला की 1 तोळं सोनं घेत होता. आमचा कोल्हापूरचा शेतकरी 1 क्विंटल हळद विकली की 1 तोळं सोनं घेत होता. त्याच वेळेस साखर कारखान्याचा कामगार असेल, जिल्हा बँकेचा कर्मचारी असेल, पोलीस कर्मचारी असेल, शालेय शिक्षक असेल, ह्यांना एका महिन्याच्या पगारात 1 तोळं सोनं घेता येत होतं. आज बी शिक्षकाला, पोलिसाला, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या पगारात 1 तोळं सोनं घेता येतं. शेतमालाच्या भावाच्या बाबतीतच सरकारची उदासीन भूमिका राहिली म्हणून आमचे शेतमालाचे भाव पडले. आवश्यक वस्तू कायदा जर चुकीच्या पद्धतीने वापरला त्याच्यामुळे त्याची आम्ही फळं भोगतोय. आज जर खरं तर ही विचार करायला लावणारी बाब आहे, परंतु जर आता म्हणजे ज्या परिस्थितीमुळं लोक शांत आहेत किंवा लोक हातबल आहेत, खरं ॲक्च्युली बोलता येत नाहीत, परंतु शेतकरी संघटना असं म्हणतायत की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही तरी का लढू? खरंच लढणार का? लढायला तयारच आहे, पण आपल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पराभव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की गुलामाला गुलामाची जाणीव झाल्यानंतर गुलाम पेटून उठल. आता आम्ही तर पक्कच गुलाम झालो की काहीच बोलायला तयार नाही. त्याचबरोबर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, हे सारे एका अविद्येने झाले. आता बहुजनातली पोरं तर सगळीच IAS आहेत. मग हे आमची विद्याविना मती गेली, ही आमची मती घालवायचं काम आमच्याच लोकांनी केलं आहे. आमच्याच लोकांनी जर तिथं जाऊन जर खरी आकडेवारी ह्याचं जर चिकित्सा केली असते, खरं काय आज शेतकरी आत्महत्या का करतात, 3 लाख शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर जरी ह्यांचं डोळं उघडत नसत्याल. साहेबराव करप्यांची आत्महत्या झाली, त्याच्यानंतर 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दररोज ह्या महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये 7 आत्महत्येचं प्रमाण होतं ते आता दररोज 10 आत्महत्येचं प्रमाण झाले, तरीसुद्धा ह्यांचं डोळं उघडत नाहीत. म्हणजे नेमकं ही काय झालं, ह्यांना कुठला बातम्या झाला आहे? आमचे राज्यकर्ते कालपर्यंत ज्यांना शेअर्स घ्यायची ऐपत नव्हती ते आता साखर कारखानदार स्वतःचं खाजगी कारखाना उभा राहायला लागले. मग ह्यांची आर्थिकदृष्ट्या उन्नती कशी झाली ह्याची चिकित्सा जोपर्यंत आम्ही सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य शेतकरी करत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाला वाचा फुटणं अवघड आहे. राज्य सरकारनं नोव्हेंबर महिन्यामध्ये काढलेल्या नव्या GRमुळं शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान होणार आहे. कारण 2 वेगवेगळे उतारे आणि साखर उतार्यावरती आधारित वेगवेगळे दर निघणार आहेत. महाराष्ट्राला 2012-13 नंतर पुन्हा एकदा साखर ऊसाच्या दरामध्ये पुन्हा एकदा तुकडे पडलेले पाहायला लागणार आहेत आणि तोच शेतकऱ्यांपुढचा मोठा प्रश्न आहे. राज्याचं ऊस दराविषयीची 2-2 तुकडे शेतकरी संघटना मान्य करते का? तर शेतकरी संघटना सांगते की निवडणुकीतल्या वातावरणावरती शेतकरी जर शांत असतील तर आपण काय करायचं?